हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले 4 आणि टायटल थर्ड वेब बघून समजलं हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार आहे. तर हा एपिसोड नंबर 1 असणार मुंबई नाशिक सिरीजचा. तर आज मी चाललेलो आहे नाशिकला एका स्पेशल कामासाठी. तर नाशिकला नाशिक माझं फायनल डेस्टिनेशन नसणार, माझं नाशिकवरनं पण पुढे काहीतरी वेगळा प्लॅन आहे. तर मी हा ब्लॉग नाशिकपर्यंतच ठेवणार आणि ह्याच्यानंतर जे पुढे नाशिकच्या नंतर माझा जो पण प्रवास होईल तो ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हा ब्लॉग मी एंडसुद्धा नाही करणार, टू बी कंटिन्यू करून नेक्स्ट ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट करणार. तर दुसरी गोष्ट म्हणजे आज मी नाशिकनी पहिल्यांदा एक्सप्रेस ट्रेननी चाललो. तर कुठली एक्सप्रेस ट्रेन आहे ते सर्व तुम्हाला सांगतो, त्याचे डिटेल्स देतो. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर आज मी कुठल्या एक्सप्रेस ट्रेननी ट्रॅव्हल करतो ते सांगतो. तर आज मी ट्रॅव्हल करतो 17617 मुंबई नांदेड टप 1 एक्सप्रेसने, जिचा टायमिंग आहे मुंबईवरनं सुटायचं 5:30 वाजता सकाळी आणि ही संध्याकाळी नांदेडला पोचवते 6:30 का 6 वाजता पोचवते समथिंग. आणि माझी जर्नी कल्याण ते नाशिकपर्यंत होणार. तर कल्याण हिचा टायमिंग आहे 6:25 आणि ही नाशिकला पोचवते समथिंग 8:50 काहीतरी 2-3 तासाची जर्नी आहे माझी. तर बाकीचे जेवढं पण डिटेल्स असेल ते तुम्हाला मी देत जाईल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि लाईव्ह अपडेटसाठी माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा, इथे कुठे येत असेल. तर चला आता मी थोड्या वेळात निघेल. हा ब्लॉग निघाल्याच्या नंतर कंटिन्यू करतो. तर आता वाजलेले 5:30 आणि फायनली मी निघालेलो आहे डोंबिवलीवरनं. आणि हा उशीर झाला म्हणजे थोडाफार उशीर झालेला आहे. आणि आता फायनली मी निघालो आहे. मम्मी पप्पा मी मामा आणि मामी आणि 2 छोटे म्हणजे माझे भाऊ. तर आता आम्ही सर्व निघालेलो, ते पाठणे येतात, मी पुढे पुढे चालतो आहे. आणि आता हा ब्लॉग मी डायरेक्ट स्टेशनला जाऊनच कंटिन्यू करतो. चला. तर आता वाजलेले 6 आणि फायनली आम्ही पोचलो डोंबिवली रेल्वे स्टेशनला. पाठीमागे डोंबिवली रेल्वे स्टेशनचा पहिल्या नंबरचा ब्रिज आहे. आणि इथे नानू हाय कर. आता मामी आणि मम्मी पप्पा ते लोक येत आहेत आणि मी आणि मामा पुढे आलेलो, तर फोन करतो त्यांना. तर चला. तर हा आमचा सोनू आहे. आणि तर आता इथे सर्व आलेले आहे, मम्मी मामी मामा छोटा नानू आणि सर्व. आणि आता मी तुम्हाला दाखवतो 17617 टप 1 एक्सप्रेसची शेड्यूल. ही ट्रेन एव्हरीडे ट्रेन आहे आणि ही ट्रेनचा आता टायमिंग आणि स्टॉपेज दाखवतो. तर CST, मग दादर ठाणे, मग इकडनं आम्ही बोर्ड करणं कल्याणवरनं, मग इगतपुरी देवली आणि नाशिक रोडपर्यंत आमची जर्नी असणार. 8:50 पोहोचेल. बाकी पुढे बाकीचे स्टॉप आहे. आणि हा फायनल डेस्टिनेशन 6 वाजता 610 किलोमीटर नांदेड. तर चला आता ट्रेन येते, म्हणजे पहिला लोकल ट्रेन येईल. तर चला पहिला आता लोकल ट्रेन येईल कर्जत 5:50ची, ती पकडून मी जातो. तर कल्याणला पोचल्याच्यानंतर हा आपला कंटिन्यू करतो. तर आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. नानू तर आता इकडनं डोंबिवलीवरनं गाडी सुटलेली आहे. आता पटापट कल्याणला पोचू. तर चला. तर आता वाजलेलं 6:10 आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे कल्याणला. आणि आता तुम्हाला डिटेल्स सांगतो. तर 17617 मुंबई नांदेड टप 1 एक्सप्रेसचं. तर ही ट्रेन टोटल कवर करते 610 किलोमीटर, ते पण 12 तास 5 मिनटामध्ये, ते पण 20 हॉल्टसोबत. पण माझी जर्नी होणार कल्याण ते नाशिक. तर कल्याण ते नाशिकच्यामध्ये टोटल 4 स्टॉप आहे आणि ते पण काहीतरी आम्ही 2 तासामध्ये कवर करणार. आणि त्याच्यासोबत 132 किलोमीटर कवर करणार. ते स्टॉप तुम्हाला आता थोड्या वेळात मी दाखवतो. तर चला आता ट्रेन येईल तेव्हा ट्रेनचा अरायवल दाखवतो आणि बाकीचे तिकीट डिटेल्स ते सर्व तुम्हाला नंतर दाखवतो. तर चला. तर आता आम्ही पोचलेलो प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि आमची ट्रेन लागलेली आहे 17617. आणि इथे मम्मी पप्पा आहे आणि D2 आमचा कोच आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर शिवाजी महाराज टर्मिनस जानेवारी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आम्ही असताना कशाला आणि आता आम्ही आमच्या सीटच्या इथे आलो 92, 93 आणि 94 नंबर आहे या साईडला. ट्रेन 10 मिनटं लेट सुटलेली आहे कल्याणमधून. चला आता ह्याचा नेक्स्ट स्टॉप आहे इगतपुरी. तर इगतपुरी आले की हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता वाजलेले 7:45 आणि फायनली ट्रेन पोचली कसाराला. आणि आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप आहे इगतपुरी. आणि कसारा ऑफिशियल हॉल्ट पण तरीसुद्धा थांबते बँकरसाठी. आता ते बँकर चाललं आहे तिथे. तर आता थोडा वेळ थांबेल आणि मग सुटेल. त्याच्यानंतर इगतपुरी आल्याच्या नंतर दाखवतो. आता आम्ही ह्याला घेऊन चाललेलो आहे नाणूला आमच्या इथे सीटला. आणि हा कसारा स्टेशन आहे, 1 नंबर स्टेशन आहे. आणि इकडे पूर्ण पावसाच्या टाईमला व्ह्यू बघण्यासारखं आहे. आता ह्याच्या पुढे इगतपुरी येईल. इगतपुरी स्टेशन पहिल्यांदा बघण्यात पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला. आणि ही जुनी ICF कोचवाला आहे, म्हणजे हे रेक आहे. आता आम्ही आमच्या सीटवर जातो आणि हा असं काही सीटिंग कॉम्बिनेशन आहे. ट्रेन 10 मिनटाचा ब्रेक घेऊन निघालेली आहे कसारावरनं. आता याचा नेक्स्ट हॉल्ट आहे इगतपुरी. तर इगतपुरी आल्याच्या नंतर दाखवतो. तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा. कसारा घाट गेलो एन्जॉय करा. चला. आता वाजलेले 8:30 आणि फायनली आम्ही पोचलेलो इगतपुरी रेल्वे स्टेशनला. आणि आता इकडनं याचा नेक्स्ट हॉल्ट आहे देवली. आणि त्याच्यानंतर आमचं फायनल डेस्टिनेशन नाशिक. आणि आता इथे पाऊस मस्तपैकी पडतो आणि स्टेशन खूप एकदम सुंदर आहे. पाऊस एकदम जोरात आला. हा जोरात आला सोड. तर फायनली 132 किलोमीटरचं जर्नी कंप्लीट करून आता आम्ही फायनली पोचलेलो आहे नाशिक रोडला, द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. आणि आता इथे थांबलो आहे. आणि आता थोड्या वेळात मामी आणि मामा येते, त्यामुळे थांबलो आम्ही. तर हे बघा नाशिक स्टेशन. आणि हे आमची समोर ट्रेन तपोवन एक्सप्रेस. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आता ह्याच्या पुढची जर्नी ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाल. चला.